सोलापूरच्या कुमठे गावात शेततळ्यात पडल्यानं 13 महिन्यांच्या बाळाचा मृत्यूनंतर आई वडिलांनी बाळाला शेतामध्ये पुरलं। पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह काढला बाहेर। पोलिसांकडून संबंधित घटनेचा अधिकचा तपास सुरू। कुडाळ तालुक्यातील वेताळ बांबर्डेमध्ये घराला आग लागल्यानं मोठं आर्थिक नुकसान। शॉर्ट सर्किटनं आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर। स्थानिक ग्रामस्थांच्या वतीनं आग आटोक्यात। प्रसिद्ध स्टंट कलाकार राजूचा चित्रपटाच्या सेटवर कार स्टंट करताना अपघातात मृत्यू। अभिनेता आर्याच्या आगामी चित्रपटाच्या सेटवर झाला भीषण अपघात। पुण्यातील सोमवार पेठेतील नरपतगिरी चौक या ठिकाणी वाहन विक्री करणाऱ्या दुकानातील दुचाकीला आग। अग्निशमन दलाकडून आग भिजवण्यात यश। नांदेडमध्ये चिकना फाटा येथे बस उलटून 10 ते 12 प्रवासी जखमी। कारेगावहून धर्माबादकडे जाणारी एसटी रस्ता खचून उलटली। रायगडमध्ये निजामपूर ते कोस्ते मार्गावर एसटी बसचा भीषण अपघात। माणगावहून जामखेडला निघालेली एसटी बस पलटली। 22 पैकी 3 प्रवासी किरकोळ जखमी, तर सुदैवानं मोठा अनर्थ टळला। बुलढाणा शहरातील चिखली रोडवर अपघात। 2 दुचाकी समोरासमोर आल्यानं धडक। अपघातामध्ये 3 जण जखमी। पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात। दुचाकी आणि पिकअपची जोरदार धडक। अपघातामध्ये दुचाकीस्वार महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू। बुलढाण्यामध्ये राजण्या डोहामध्ये पोहताना 23 वर्षीय युवकाचा बुडून मृत्यू। भैरवगड धरण तीर्थक्षेत्र आणि पर्यटन स्थळ परिसरात डोहात यापूर्वी देखील अनेकांचे झाले मृत्यू। पिंपरी चिंचवडमध्ये 3 चोरट्यांचा महादेव मंदिरातील दानपेटीवर डल्ला। चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद। बनावट चावी वापरून दानपेटीतून चोरी। हिंगोली पोलिसांची जिल्ह्यात एकाच वेळी 32 ठिकाणी छापेमारी। अवैध दारू विक्री विरोधात कारवाई। 56,000 रुपयांचा मुद्देमाल केला जप्त। हिंगोलीमधील बेलोरा या ठिकाणी अल्पभूधारक शेतकऱ्यांची विषारी औषध पिऊन आत्महत्या। विलास गुट्टी असं आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचं नाव। अलिबाग मुरुड मार्गावर बारशिवच्या गावाजवळ भरधाव कारची मोटारसायकलला जोराची धडक। मोटारसायकलवरील दोघंही जागीच ठार। रेवदंडा पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल। विधानसभेत ठाकरे विरुद्ध राणे राजकीय जुगलबंदी। चड्डी बनियन गँग कुठं जाऊन बुक्का मारतात। आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल। मुख्यमंत्री कारवाई करत नाहीत, सहनशीलतेचं कौतुक। कोणती गँग हे स्पष्ट करावं, निलेश राणेंचं प्रत्युत्तर। ड्रग्जचा हब म्हणून संभाजीनगरची ओळख। आमदार विलास भुमरेंकडून अधिवेशनामध्ये मुद्दा उपस्थित। ड्रग्जचा धंदा करणाऱ्यांवर मकोका लाव। मुख्यमंत्र्यांचं विलास भुमरेंना स्पष्टीकरण। उद्धव ठाकरे आणि प्रवीण दरेकर यांच्यामध्ये संवाद। विधानभवन आवारामध्ये दोघांमध्ये संवाद। प्रवीण दरेकरांचे उद्धव ठाकरेंना त्यांनी पुस्तक दिलं भेट। सातारा जिल्ह्याचे राजधानी सातारा असे नामकरण करावे। शिंदे यांच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रणजितसिंह भोसलेंची पालकमंत्री शंभूराज देसाईंकडे मागणी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचा दौरा करणार। आगामी निवडणुकांच्या आधी महाराष्ट्र पिंजून काढणार। दौऱ्यात निवडणुकीच्या आधी अनेक बाबींचा आढावा घेणार। राज्य सरकारला शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावीच लागेल। पिकाला हमीभाव मिळावा यासाठी लढा सुरूच राहील। बच्चू कडूंनी व्यक्त केला निर्धार। मुंबई काँग्रेसच्या अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर। भाई जगताप नसीम खान दिल्लीसाठी रवाना। पक्षश्रेष्ठींकडे पक्षात डावललं जात असल्याची तक्रार करणार असल्याची माहिती। मुंबईत रविवारी जनसभेचं आयोजन। मद्य विक्रीवरून शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्या रोहिणी खडसेंचा अजित पवारांवर निशाणा। ट्विट करत अजित पवारांना केलं खोचक सवाल। कोणत्याही प्रकारच्या हिंसाचाराला भाजपचा पाठिंबा नाही। प्रकरणामध्ये भाजपचा कार्यकर्ता असेल तर त्यावर पोलीस कारवाई करतील। भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांचं स्पष्टीकरण। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं पुण्यामध्ये आंदोलन। 34 गावातील करवाढीच्या निषेधार्थ आंदोलन। पुणे पालिकेच्या समोर आंदोलन। मालवणमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला भाजपचा धक्का। माजी नगराध्यक्ष मंदार केणी यांचा भाजपमध्ये प्रवेश। केणींसह काही माजी नगरसेवकांचाही भाजपमध्ये प्रवेश। शरद पवार आणि सुषमा अंधारे यांना राजकीय कावीळ काही घडलं तरी भाजपवर टीका करण्याची संधी शोधतात। भाजप आमदार परिणय फुकेंची टीका। गोंदिया जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदावर महायुतीचाच विजय होणार। परिणय फुकेंचा विश्वास। तर 20 पैकी 14 सदस्य आमच्यासोबत, तर आणखी 1 ते 2 सदस्यांशी संपर्क सुरू। परिणय फुकेंचा दावा।
भाजपाचं कामकाज संपूर्ण राज्यात आणि देशात मोठ्या प्रमाणात सुरू. अनेक नेते, कार्यकर्ते आणि सामाजिक कार्यकर्ते भाजपमध्ये येण्यास उत्सुक. परिणय फुकेंचा दावा. पुणे विमानतळावर पिस्तूल सापडल्याची पोलिसांची माहिती. प्रवीण गायकवाड यांना सुरक्षा मिळालीच पाहिजे, सुप्रिया सुळेंची मागणी. एखाद्या कार्यकर्त्याला सुरक्षा मागावी लागते, हे महाराष्ट्र सरकारचं अपयश, सुप्रिया सुळेंची टीका. राज्यात मंत्र्यांच्या घरी पैशाची बॅग सापडते. राज्यात अशा प्रकारे पैसे सापडत असतील तर चिंताजनक. हा मुद्दा केंद्रात मांडणार, सुप्रिया सुळेंचा इशारा. रोहित पवार यांच्या विरोधात असल्यानं त्यांना टार्गेट केलं जातंय. रोहित पवारांना ईडीच्या नोटीसवर सुप्रिया सुळेंचा आरोप. ड्रग्सच्या बाबत सरकार गंभीर नाही. भ्रष्टाचार, कॅश आणि ड्रग्ज सापडतात हे दुर्दैवी, सुप्रिया सुळेंची खोचक टीका. शरद पवारांना मोठा धक्का बसण्याची शक्यता. जयंत पाटील हे त्यांच्या राष्ट्रवादी पक्षावर नाराज. जयंत पाटील माझ्या संपर्कात, भाजपचे नेते गिरीश महाजन यांचा मोठा आणि खळबळजनक दावा. आमच्यावर अन्याय झाला म्हणून आम्ही सर्वोच्च न्यायालयामध्ये गेलो. न्यायमूर्ती चंद्रचूड यांच्याकडून अपेक्षा होती, मात्र न्याय मिळाला नाही. संजय राऊतांची प्रतिक्रिया. शिवसेनेला बेकायदेशीर पद्धतीनं चिन्ह. निवडणूक आयोगानं विधिमंडळ बहुमतावरून शिंदेंच्या शिवसेनेला धनुष्यबाण चिन्ह दिलं. आता त्या मंत्र्यांचा पराभव, त्यामुळे पुन्हा संख्याबळ घेण्याची मागणी. संजय राऊतांचं वक्तव्य. सत्तेपुढे शहाणपण नाही. जनसुरक्षा विधेयकावर संजय राऊतांचा सरकारला टोला. डावी विचारसरणी आजही जगभरात कार्यरत. देशाच्या स्वातंत्र्यामध्ये डाव्या विचारसरणीच्या लोकांचा सहभाग. संजय राऊतांचं वक्तव्य. छत्रपती शिवाजी महाराज यांचे 12 गडकिल्ले युनेस्कोच्या यादीमध्ये समाविष्ट झाल्यानंतर ठिकठिकाणी जल्लोष. भाजपकडून जल्लोषावर सामनाच्या अग्रलेखात रोखठोक सवाल. दिल्लीमध्ये उद्या काँग्रेसची बैठक. पावसाळी अधिवेशनासाठी काँग्रेसची मोर्चे बांधणी. रणनीती निश्चित करण्यासाठी उद्या काँग्रेसच्या वतीनं बैठकीचं आयोजन. आजपासून 16 जुलैपर्यंत मनसेचं शिबिर. इगतपुरीमध्ये मनसे पदाधिकाऱ्यांसाठी शिबिर. राज ठाकरे करणार शिबिराला मार्गदर्शन. मुंबईतील दादरमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये आज शिवसेनेचा जाहीर मेळावा. आगामी निवडणुकांसाठी शिवसेनेची तयारी. शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात सुप्रीम कोर्टामध्ये आजची सुनावणी संपली. पक्षाचे नाव आणि चिन्हाबाबत ठाकरेंच्या याचिकेवर पुढची सुनावणी ऑगस्ट महिन्यामध्ये. बच्चू कडूंच्या सातबारा कोरा यात्रेच्या पहिल्या टप्प्याचा आज समारोप. यवतमाळमध्ये अंबोडा गावात यात्रेची समारोपीय जाहीर सभा. पुण्यामध्ये माजी आमदार संजय जगताप आज कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा घेणार. भाजपमध्ये प्रवेश करण्याआधी कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेणार. आगामी पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण आता ऍक्शन मोडमध्ये. आजपासून पुढील 6 दिवस मॅरेथॉन बैठका घेणार. विभागाच्या देखील मंडल अध्यक्षांसोबत करणार चर्चा. कल्याणमधील एकविरा बचत गटाच्या अध्यक्षा सोनिया क्षीरसागर यांचा शेकडो महिलांसह भाजपमध्ये प्रवेश. भाजप जिल्हाध्यक्षांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश. नांदेडचे भाजपचे आमदार राजेश पवारांची ऑडिओ क्लिप व्हायरल. डीडीआर अशोक भिलार यांना केली शिवीगाळ. नरसी सेवा सोसायटीमध्ये प्रशासक नेमण्यावरून उफाळून आलाय वाद. राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी महागाव तालुक्यातील गुंजमधील नॅचरल शुगर युनिटला दिली भेट. विविध प्रकारची माहिती घेतली जाणून. वर्ध्याच्या आर्वीमध्ये मतदारसंघात आमदार सुमित वानखेडेंचा सत्कार. शेतकऱ्यांच्या सोयीसुविधांसाठी वानखेडेंनी उपस्थित केला होता प्रश्न. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला भाजपचा धक्का. माजी नगराध्यक्ष मंदार केणींचा भाजपमध्ये प्रवेश. केणींसह 10 सदस्यांचा भाजपमध्ये प्रवेश. मालवणमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला खिंडार. ठाकरेंच्या सेनेच्या कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश. शिवसेना चिन्ह प्रकरणी आजची सुनावणी संपली. स्थानिक निवडणुका येत आहेत, जवळची तारीख द्या, सिब्बल यांची मागणी. पुढची सुनावणी ऑगस्ट महिन्यामध्ये होणार. देवेंद्र पावले नाहीतर जेलमध्ये गेला असता. जयकुमार गोरेंचे रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर टीका. आता तरी सुधरा, जयकुमार गोरेंचा खोचक टोला. पवारांच्या राष्ट्रवादीची मंगळवारी कार्यकारिणीची बैठक. वायबी चव्हाण सेंटरमध्ये बैठकीत पक्षातील प्रमुख नेते उपस्थित राहणार. प्रदेश अध्यक्षपदासंदर्भात एकमतानं निर्णय घेतला जाणार. वांद्रेच्या बेहरामपाड्यामध्ये ड्रग्ज विरोधात कारवाई करणार. मुख्यमंत्री फडणवीसांची विधानसभेत माहिती. नायजेरियन लोकांच्या विरोधात कारवाई करणार. नायजेरियन गुन्हेगारांना मायदेशी पाठवणार.
कुर्ला ITI मध्ये 9000 झाडं तोडली. आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल. एकही झाड तोडलं नाही. मंत्री मंगल प्रभात लोढांचं प्रत्युत्तर. जळगावमधील धरणगाव शहरामध्ये पाणीपुरवठा योजनेत भ्रष्टाचार झाल्याचा शिवसेना ठाकरे पक्षाचा आरोप. भ्रष्टाचाराची चौकशी करावी या मागणीसाठी शिवसेनेच्या ठाकरे पक्षाकडून करण्यात आलं ढोल बजाव आंदोलन. संभाजी ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर शिवधर्म फाउंडेशननं त्यांना काळं फासलं. या प्रकरणी 7 जणांसह इतर लोकांवर अखेर गुन्हा दाखल. प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ पुण्यामध्ये मराठा समाजाची महत्त्वाची बैठक. संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघासह मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते पदाधिकारी बैठकीला उपस्थित. प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ला कोणत्याही पक्षानं केला असेल तरी चुकीचा. या प्रकरणी दोषींवर कडक कारवाई झालीच पाहिजे. खासदार सुप्रिया सुळेंची मागणी. माझ्यावरील हल्ला सरकार पुरस्कृत. प्रवीण गायकवाडांचा सरकारवर आरोप. हल्ल्याचा भाजपसोबत काहीच संबंध नाही. बावनकुळे यांनी प्रवीण गायकवाडांचे आरोप फेटाळले. मुख्यमंत्री फडणवीसांकडून शाईफेक घटनेची दखल. गायकवाडांवर शाई फेकणारे आरोपी अटकेत. पुढे योग्य ती कारवाई केली जाईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं आश्वासन. प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ल्याचा रोहित पवारांकडून निषेध. प्रवीण गायकवाडांना मारण्याचा कट होता. रोहित पवारांचा गंभीर आरोप. हल्ल्यामध्ये सहभागी दीपक काठे भाजपचा कार्यकर्ता. दीपक काठेकडे बंदूक होती. रोहित पवारांचा आरोप. प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ला प्रकरणी हल्लेखोर दीपक काठेबाबत नवी अपडेट समोर. विमानतळावर जिवंत काडतूस प्रकरणी काठेवर गुन्हा दाखल. दीपक काठे 27 दिवस येरवाडा कारागृहात होता. दीपक काठे हा आधीच गुन्हेगारी पार्श्वभूमीचा. प्रवीण गायकवाडांच्या हत्येचा कट. त्याला पाठी घालण्याचा प्रयत्न करू नका. हत्येचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. वडेट्टीवार यांची मागणी. बीडच्या अंबाजोगाईमध्ये गायकवाडांच्या फोटोला दुग्धाभिषेक. छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये निषेधार्थ घोषणाबाजी. छत्रपती शिवरायांच्या 12 किल्ल्यांना वारसा यादीमध्ये स्थान मिळाल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत पंतप्रधान मोदींचे आभार मानले. या प्रक्रियेमध्ये सहभागी इतिहास शास्त्रज्ञांसह मंत्री आणि आमदारांचेही मानले आभार. CSMT स्टेशन परिसरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारावा या संदर्भात ठराव करण्याची भास्कर जाधवांची मागणी. तर मुंबई सेंट्रल स्थानकाला शंकर नाना शेठ यांचं नाव देण्यात यावं अशी देखील केली मागणी. CSMTचं अतिभव्य स्टेशन तयार करण्याचं काम सुरू. या ठिकाणी शिवरायांचा पुतळा बसवला जाईल. मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. तर मुंबई सेंट्रलला जगन्नाथ शंकर शेठ यांचं नाव देण्याचा प्रस्ताव पाठवल्याची माहिती. मोदींचं DBTचं स्वप्न पूर्ण पण एजंटचा सुळसुळाट. अलीकडच्या काळामध्ये जयंत पाटलांना मोदींच्या योजना आवडतात. विधानसभेत मुख्यमंत्री फडणवीसांचा जयंत पाटलांना टोला. प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ल्याचा विजय वडेट्टीवारांनी केला निषेध. हल्ला पूर्वनियोजित होता. संभाजी ब्रिगेडमध्ये संभाजी नाव असल्यानं हा प्रकार घडला. वडेट्टीवार यांची टीका. लाडकी बहीण योजनेला विरोध नाही. आता गाडी रुळावर आली आहे त्यामुळे भविष्यामध्ये या योजनेत कमी पडू देणार नाही. दत्तात्रय भरणेंचं आश्वासन. जर कार्यकर्ते आले नसते तर प्रवीण गायकवाडांचं काहीही होऊ शकलं असतं. सरकार भीतीचं वातावरण निर्माण करतंय. जितेंद्र आव्हाडांचा आरोप. विधिमंडळ परिसरातील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवारांनी केलं अभिवादन. एकमेकांना मिठाई भरवत आनंदोत्सव केला साजरा. विधिमंडळाच्या पायऱ्यांवर सत्ताधाऱ्यांचा आनंदोत्सव. छत्रपती शिवाजी महाराज यांचं चित्र हातात घेऊन घोषणाबाजी करत आनंदोत्सव. साईबाबांच्या समाधी मंदिराचं दर्शन जगभरात पोहोचवलं जाणार. साईबाबा संस्थान आणि शिर्डी ग्रामस्थांच्या सहकार्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर युट्यूबर संमेलनाचं आयोजन करण्यात येणार. अकोल्यातील श्री राजराजेश्वरी मंदिरामध्ये भाविकांची अलोट गर्दी. शेकडो कावड यात्रींकडून महादेवाला दुग्धाभिषेक जलाभिषेक. तर कोणता अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा देखील मोठ्या प्रमाणात बंदोबस्त. अकोल्यातील गायगाव गणेश मंदिरामध्ये संकष्टी चतुर्थीच्या निमित्तानं भाविकांची गर्दी. गायगावचं श्री गणेश इच्छा पूर्ण करतात अशी भाविकांची श्रद्धा.
परभणीमध्ये राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीनं गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा। गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्यामध्ये 10वी आणि 12वीचे तसंच इतर गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान चिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरव। सोलापूरमधील संघर्ष योद्धा फाउंडेशनच्या वतीनं विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप। शिक्षणासाठी एक हात मदतीचा या उपक्रमाच्या अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील 100 गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप। भंडाऱ्याच्या तुमसर तालुक्यामध्ये 37 दिव्यांगांना मोफत कृत्रिम अवयव प्रत्यारोपण। काहींनी पहिल्यांदाच स्वतःहून उभं राहून पावलं टाकली। हे दृश्य पाहताना उपस्थितांचे डोळे पाणावले। जुन्नरमधील कल्याण ते नगर महामार्गावरील माळशेज घाटात रस्त्याची दुरावस्था। प्रवाशांना जीव मुठीत धरून करावा लागतोय प्रवास। महामार्ग प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचं मात्र माळशेज घाटातील रस्त्याकडे सर्रासपणे दुर्लक्ष। रत्नागिरीमधील मासेमारी बंदीचा संप तर तरी देखील दापोली तालुक्यातील हर्णे बंदरामध्ये दिवसा मासेमारी सुरू। स्थानिक मच्छीमारांचा व्हिडिओ कॅमेऱ्यामध्ये कैद। चंद्रपूरमधील खडसंगीच्या सामाजिक वनीकरणाच्या खोलीमध्ये शिरलं अस्वल। नागरिकांनी आरडाओरडा करत अस्वलाला पळवून लावलं। वाशीमधील अंचळ गावात स्मशानभूमीची दयनीय अवस्था। नागरिकांच्या मूलभूत गरजांकडे प्रशासनाचं दुर्लक्ष। शोकाकुल कुटुंबियांना त्रासदायक परिस्थितीचा करावा लागतोय सामना। करवाडीच्या विरोधात हॉटेल आणि रेस्टॉरंट संघटनेचा बंद। जिल्हा परमिट रूम बार असोसिएशन आक्रमक। छत्रपती संभाजीनगरमधील लाडक्या बहिणींना जाब। योजनेतील 83,000 महिलांचे अर्ज बाद। सप्टेंबर 2024 पासून नव्या नोंदणीचं पोर्टलही बंद। शक्तीपीठ महामार्गाच्या समर्थनार्थ कोल्हापूरमध्ये आंदोलन। शक्तीपीठ महामार्ग समर्थनार्थ गडहिंग्लजमध्ये मोर्चा। आमदार शिवाजी पाटील यांच्या नेतृत्वामध्ये काढण्यात आला मोर्चा। मुंबई पालिकेच्या शेकडो कंत्राटी कर्मचाऱ्यांना पगारच नाही। 3 महिन्यांपासून कंत्राटी सुरक्षा रक्षकांना पगारच नाही। कंत्राटी कामगारांवर उपासमारीची वेळ। पुण्यातील सुप्रसिद्ध काफे गुडलकचा परवाना तात्पुरता निलंबित। बनमस्कामध्ये आढळला होता काचेचा तुकडा। अन्न आणि औषध प्रशासन विभागानं केली कारवाई। भंडाऱ्याच्या सागोलीमध्ये झेडपी शाळा जीर्ण इमारतीमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्याची वेळ तर शाळेची इमारत जवळपास 79 वर्ष जुनी। मुंबई पालिकेच्या शेकडो कंत्राटी कर्मचाऱ्यांना 3 महिन्यांपासून पगारच नाही। प्रशासनाकडे पाठपुरावा करूनही दखल घेतली नसल्यानं कर्मचाऱ्यांचा संताप। शक्तीपीठ महामार्गाच्या समर्थनार्थ कोल्हापूरमध्ये गडहिंग्लजमध्ये मोर्चा। आमदार शिवाजी पाटील यांच्या नेतृत्वात मोर्चा। मोर्चेकऱ्यांच्या हातातील फलक लक्षवेधी। पालघर जिल्हा चौथी मुंबई बनण्याच्या मार्गावर। चौथ्या मुंबईमुळे पालघरला वेगळं वैभव प्राप्त होणार। वाढवण बंदरामुळे मिळणार पालघरला जागतिक ओळख। जालन्यामध्ये समृद्धी बाधित शेतकऱ्यांचं तळ्यामध्ये जलसमाधी आंदोलन। जमिनीच्या मूल्यांकन आणि भूसंपादन चुकीच्या पद्धतीनं केल्याचा शेतकऱ्यांचा आक्षेप। छत्रपती संभाजीनगरमध्ये रस्त्यावर कचरा टाकल्यास कारवाई होणार। दुकानांसमोर डस्टबिन नसेल तर महापालिका ठोठावणार। 5,000 रुपयांचा दंड। खोबरेल तेलाच्या किमतीमध्ये 3 पटीने वाढ। गेल्या 2 वर्षापासून नारळ उत्पादनावर ताण। मार्च ते मे दरम्यान कडक उन्हाळ्याने किडीच्या प्रादुर्भावामुळे नारळाच्या उत्पादनामध्ये 40% घट। मुंबईतील शिक्षण विभागातील अर्ध्यापेक्षा अधिक जागा रिक्त। मुंबई शाळा प्रशासन मुख्याध्यापक शिक्षकांसह विद्यार्थ्यांचे प्रश्न प्रलंबित। रिक्त पदांमुळे अनेक कामं रखडली। सांगलीतील दंडोबा पर्यटन स्थळाकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरावस्था। रस्ता दुरुस्त करण्याची मागणी। छत्रपती संभाजीनगरातील ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प सध्या बंद। आरोग्य विभागाचे 4 जिल्ह्यांमधील 33 ऑक्सिजन निर्मिती प्लांट बंद। केवळ 4 प्रकल्प सुरू। शिवरायांच्या पादुकांचं कोल्हापुरात अंबाबाई मंदिरात पूजन। शिवनेरीवरून आषाढी वारीसाठी पंढरपुरात आलेल्या शिवरायांच्या पादुकांचं करवीर नगरीमध्ये आगमन। पुण्यातील जिल्हा परिषद पंचायत समित्यांचा आराखडा जाहीर। उद्या प्रभाग रचनेसाठी प्रारूप आराखडा जाहीर होणार। आराखड्यावर नागरिकांकडून 21 जुलैपर्यंत हरकती मागवणार। नांदेडमध्ये नायगाव येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये अँब्युलन्समध्ये पत्त्यांचा डाव तर रविवारी अँब्युलन्स उपलब्ध नसल्यानं महिलेची रस्त्यातच प्रसूती। रुग्णालय प्रमुखांवर कारवाईची नागरिकांची मागणी। अमरावती जिल्हाधिकारी कार्यालय ते लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयाचा रस्ता खड्डेमय।
कार्यालयामध्ये जाण्यासाठी या मार्गावर गर्दी, वाहन चालकांना सहन करावा लागतोय नाहक त्रास. रेल्वेच्या प्रत्येक डब्यामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवणार, रेल्वे डब्यामध्ये होणाऱ्या हाणामारीच्या घटनांवर आळा घालण्यासाठी रेल्वे प्रशासनाचा निर्णय. 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेच्या दुसऱ्या फेरीमध्ये आतापर्यंत 1,35,000 विद्यार्थ्यांची नोंदणी. दुसरी निवड यादी 17 जुलै रोजी जाहीर होणार. धारावीचं पुनर्वसन मुलुंड येथे होऊ देणार नाही, मुलुंडवासियांची भूमिका. उच्च न्यायालयानं याचिका फेटाळल्यानंतर सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका करणार. सेमी हायस्पीड रेल्वेला समांतर मार्गाचा प्रकल्प अव्यवहार्य, तर पुणे नाशिक औद्योगिक महामार्गाच्या संदर्भात सादर करण्यात आला अहवाल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.